नमस्कार मंडळी, मी आता आलो आहे घुमेश्वर इथे आणि श्री मधुकर गायकर यांच्या बागेत आलो आहे. त्यांनी सुपारी, नारळ, आंबे याची बाग केलेली आहे. खूप मोठी आहे आणि ह्याच्यातूनच त्यांचं उत्पन्न चालू होतं. म्हणजे आपल्या कोकणात करण्यासारखं भरपूर काय, जिथे जिथे पाणी जास्त प्रमाणात आहे तिथे तर नारळ पोफळीचे पीक जास्त घेतले जातात. आणि इथे पण यांच्या बाजूला नदी आहे, त्याचं पाणी ते नारळ सुपारीसाठी वापरतात. सुपारीची बाग, नारळ, सुपारी जास्त आहे तिथे, नारळ थोडा कमी आहेत. आणि आंबे पण मिक्स आहेत. इथे बाजूला नदी आहे ना, त्याचंच पाणी घेतलं जातं. आपल्या घुमेश्वराची कृपा की आपल्याला बारमाही पाणी असल्यामुळे आज आपल्याला मुंबईला जायची आवश्यकता नाही आहे, की जेणेकरून तुम्हाला 2-3 वर्ष मेहनत घ्यायची आहे. आणि आज आपल्याकडे कोकणामध्ये काजू, आंबा, कोकम ह्या अशा फणस, नारळ, सुपारी हे होऊ शकत आहे. अशा पद्धतीने माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी इथे 1997ला येऊन सुरुवात केली आणि आज माझ्या वाडीमध्ये नंदनवन मी करू शकला. त्याच्यामुळे इतर लोकही सुद्धा करू शकत आहेत. अशा पद्धतीने प्रत्येकाने करायला पाहिजे. हे मुंबईची आवश्यकता नाही, पण कोकणातली माणसं जास्ती गावी टिकत नाहीत, मुंबईला नोकरी करण्यासाठी जातात असतात. त्याच्यामुळे आपल्या इथे भरपूर काय आहे, पण त्याचा लाभ घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि स्वतःची मालकी आहे आणि मालकी असल्यामुळे त्याच्यामध्ये जर आपण स्वतः राबलात थोडंसं त्रास होईल, 1-2-3 वर्ष त्रास होईल, परंतु नंतर काही कालानंतर आपल्याला कोणाची गुलामगिरी करायची आवश्यकता नाही आहे. उत्पन्न इथेच आहे. जसं रत्नागिरी, खेड, दापोली तिकडून जो आंबा मुंबईला येतोय, तो आपल्या कोकणातून मसला तालुक्यामधून जर असे लोकांच्या जमिनी असतील त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा. आणि आमच्या इथे आता गावाची काही शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने लागवड वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आमच्याकडे आज मला वाटतं 25 ते 30% लोकांनी स्थानिक राहून आज त्यांची निवारा म्हणजे इथे स्वतः मेहनत कष्ट करून आज काजू, आंब्याची लागवड केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने करावा हीच माझी सर्वांना माझ्याकडून अपेक्षा असेल. आणि माझी विनंती आहे, खरोखर इथे गावाला राहून शुद्ध हवा, मस्त राहणीमान, एकदम कोणाची गुलामगिरी नाही, बांधिलकी नाही, आपण आपला स्वतःचं करायचं. स्वतः मेहनत कष्ट केल्यानंतर सर्व काही होतो. मुंबईचं जीवन दगदगीचं झालं आहे आता, अत्यंत बेकार आहे. 1997ला आल्यानंतर मी हे निर्माण केलं, काही नाही, शून्यातून निर्माण केलं. आणि आज इथे मी उपभोग चांगल्या पद्धतीने घेत आहे. आणि मी एक मसल्याचा माजी उपसभापती असूनसुद्धा मेहनत इथं कष्ट करतोय आणि त्याचा लाभ भेटलाय तुम्हाला. धन्यवाद. हो. मित्रांनो, हे आहेत घुमगावचे आणि मसाळा तालुक्यातले माजी सभापती होते. त्यांनी यांच्या गावात बागचा व्यवसाय आहे त्यांचा, सुपारी, नारळ वगैरे, आणि ते स्वतः पण मेहनत करतात. आणि आपण ही मुंबईचा विषय सोडून गावी राहून पण आपण व्यवसाय करू शकतो. नारळ, सुपारी, आंबा, काजू, फणस या भरपूर काही आपल्याकडे उत्पन्न आहे. आपण मुंबईचाच रस्ता धरतो, त्यामुळे व्यवसाय, शेती हे करायला कोण मागत नाही, मेहनत करायला कोण मागत नाही. आणि माझी सर्वांना विनंती आहे की जमिनी न विकता आपण स्वतःच्या जागेत व्यवसाय करून तो उत्पन्न घ्यावा, जेणेकरून मुंबईचा रस्ता कोणी धरणार नाही. आणि नवीन पिढी आहे त्याने ह्यात जास्त लक्ष दिलं तर हे उत्पन्न चालू होईल गावी राहून. आणि शुद्ध हवा वगैरे सगळं आहेच आपल्या इकडे. काकांच्या बागेत आल्यानंतर काका आता आम्हाला शहाळ देतात खायला. खूप गोड पाणी आहे. नारळाचं पाणी मुंबईला 60-70 रुपये नारळ भेटतं आणि आपल्याकडे फुकट.